नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, नेहमीप्रमाणे माझा जो नित्यनियम असतो त्याप्रमाणे मी आजही मठात चालली आहे आणि मठात फार सुंदर अशी रोषणाई केली आहे. कारण उद्यापासून आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपणही मठात खूप छान अगदी उत्तम पद्धतीने मठात गुढीपाडव्याचा सण करतो. उद्या सकाळी मठामध्ये गुढी उभारण्यात येईल आणि तसेच स्वामींचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी आपण प्रकट दिनाची तयारी करणार आहोत आणि प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याकडे अभिषेक सोहळा असतो, तर तोही खूप सुंदर उत्तम पद्धतीने होतो. आणि गुढीपाडव्याचं महत्त्व म्हणजे की हा सण एक चैतन्यदायक आणि शुभ मानला जातो. सणाच्या मागे अनेक पौराणिक कथा आहेत. म्हणजे असे मानले जाते की या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. तसेच श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येण्याचा दिवस सुद्धा हा गुढीपाडवाचाच आहे. म्हणजे गुढी म्हणजे विजयाची गुढी आपण उभारून हा दिवस साजरा केला जातो. आणि तसंच हा सण आनंद, नवीन सुरुवात आणि सकारात्मक प्रतीक तर आहेच. तसेच लोक ह्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने करतात. तसेच तुम्हाला या सर्वांना स्वामी भक्तांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून नववर्षाचा स्वामीमय शुभेच्छा. स्वामींच्या मठात आपण खूप उत्कृष्ट पद्धतीने खूप छान छान असे कार्यक्रम घेतो. म्हणजे सकाळी आपल्याकडे स्वामींना अभिषेक होईल. अभिषेक झाल्यानंतर आपल्याकडे नामस्मरण होतं. नामस्मरण झाल्याच्या नंतर आपण स्वामींना सकाळी पहाटे नैवेद्य दाखवणार आणि ते नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर आपली आरती असणार आहे. सकाळी म्हणजे 8, 8:30, 9 पर्यंतची, म्हणजे 10च्या आत आपली आरती होते. म्हणजे उद्या जरा थोडी गडबड असल्यामुळे थोडीशी आरतीला उशीर होऊ शकतो, पण 9, 9:30 पर्यंत आपण आरती करतो आणि ती नेहमीप्रमाणे होईलच. आणि त्यानंतर आरती होईल आणि नंतर दिवसभर काही कार्यक्रम चालू असतीलच. आणि म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकजण फार कमी गर्दी असते, पण आपल्याकडे प्रकट दिनाच्या दिवशी खूप अशी अगदी 1000, 7000 माणसांची लाईन लागते आणि स्वामींचे प्रत्येकजण शांततेने आनंदाने दर्शन घेतात आणि तेही कृतार्थ होतात. तसेच माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याही आनंदाला द्विगुणित्व आणावी आणि नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या दर्शनानेच करावी. तर तुम्ही सगळेजण येणार आहात आणि तुम्ही आल्याच्या नंतर माझा हा व्लॉग बघितल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येकाला जर वाटलं तर माझ्या काही छान छान गोष्टी तुम्हाला आवडत असेल तर त्याला नक्की कमेंट्स करा, फॉलो करा. आणि स्वामींच्या बद्दलची पुष्कळशी माहिती मला द्यायची असते, पण काय होतं, वेळेअभावा मला देता येत नाही. कारण हा आनंद आणि छंद जोपासते मी की माझ्या व्हिडिओतून मी प्रत्येकाला स्वामींच्या बद्दलची माहिती, महिमा हे सांगू इच्छिते. कारण मला जे कळतं आहे, मला जे समजलेले स्वामी मी तुमच्यापर्यंत